हडपसरचा आणि प्रशांत जगतापचा संबंध काय, म्हणजे हडपसर विधानसभेचा आणि प्रशांत जगतापचा संबंध काय, असं विचारणाऱ्यांची मला एकूणच कीव करायची होती. त्याचं कारण आहे की एकतर 27 वर्ष राजकीय जीवनामध्ये मी या मतदारसंघातल्या लाखो किंवा हजारो नागरिकांच्या सुखदुःखाच्या एका प्रसंगामध्ये सहभागी झालो. राजकीय सामाजिक चळवळीमध्ये इथं मी सहभागी झालो. ते आंदोलन असतील, मोर्चे असतील, वेगवेगळे राजकीय सामाजिक कार्यक्रम असतील, याच्यामध्ये सहभागी झालो. ज्यावेळेस महापालिका, महापौर पद किंवा संघटनेची पदं मला मिळाली, त्यावेळेस हडपसरकर नागरिकांचं जीवन सुसह्य व्हावं, त्यांना न्याय मिळावा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो. त्याच्यामुळं माझा एकूणच सगळा जे काय मागचा इतिहास तपासूनच विरोधकांनी अशा प्रकारचं बोलावं. आता राहिला हडपसरचा आणि प्रशांत जगतापचा संबंध काय, तर मी दोन्ही गोष्टी सांगेन. एक तर हा पूर्वीचा मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, हडपसर हा 2009ला रचनेला आला. माझा जन्म असेल, माझं एकूणच नाही का सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात असेल किंवा माझ्या लढवलेल्या ज्या काही निवडणुका असतील मी किंवा माझ्या कुटुंबाने, या सगळ्या हडपसर पूर्वीच्या पुणे कॅन्टोन्मेंट आणि आताच्या हडपसर मतदारसंघातून लढवलेल्या आहे. त्याच्यामुळं या अनुषंगाने विचारणारा विषय हा खट्टेचा नक्की असू शकतो असं मला वाटतं. म्हणजे मी तुमच्या नाही विरोधकांच्या संदर्भात बोलतो. तर आता राहिला विषय 2009ला हडपसर विधानसभा मतदारसंघातून वेगळा झाला, तरी याच मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आणि मी जिंकल्या. 2002ची निवडणूक ही माझी पहिली निवडणूक होती, ज्याच्यामध्ये वानवडी, रामटेकडी, वैदवाडी, सय्यदनगर, अंडेवाडी रस्ता, मोहम्मदवाडी, कृष्णानगर या भागातून आम्ही निवडणूक लढवली. त्यावेळेस सुद्धा मतदारांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं. 7ची निवडणूक सुद्धा तशी लढवली, त्याच्यामध्ये आजचा समावेश झालेला भाग हेमंत पार्क, कृष्णानगर, गणेशनगर, आशीर्वाद पार्क हा भाग येतो आणि वानवडीचा भाग येतो. 12च्या निवडणुकीला प्रशांत जगताप पुन्हा लढल्यानंतर वानवडी आणि प्लस NIBM, साळुंकीवार रस्ता किंवा अगदी समतानगर, लोणानगर चौकापर्यंत माझा परिसर होता. त्याच्यामुळं हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी मला मतदान करून निवडून दिलं. 17च्या निवडणुकीला ज्योती हॉटेल चौक म्हणजे सन्माननीय माजी आमदार महादेव बाबर यांच्या संपर्क कार्यालयापासून थेट रामटेकडीचा ब्रिज आणि शिंदे वस्तीच्या अगोदरची जी रेल्वे लाईन आहे, टिकवडे रोडचा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी म्हणजे माजी आमदार बाळासाहेब शिवडकर यांचं घर हे माजी आमदार महादेवांना बाबर यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत माझा प्रवास राहिला. त्यामुळं त्यावेळेस सुद्धा हडपसर मधल्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिला. जेव्हा 4 निवडणुकांचा आता सगळा ग्राफ बघितला जर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा, तर आज 6 लाखाचा असणारा हा मतदारसंघ, त्याच्यापैकी तब्बल 1,83,000 हडपसरच्या मतदारांच्या परिसरातून मी निवडणूक लढवली, जिंकली आणि महापालिकेमध्ये नगरसेवक महापौर कामकाज करू शकलो. हा विषय. आता हडपसरचा आणि माझा विकासाचा संबंध मी तुम्हाला सांगू इच्छितो. होय, मला या शहरामध्ये नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून माझ्या पक्षाने नेत्यांनी संधी दिल्यानंतर हडपसरच्या नागरिकांचं, वानवडीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांचं जीवन सुसह्य होण्याकरता मी केलेले जे काय प्रकल्प आहेत, ते प्रकल्प आत्ताचे विद्यमान आमदार असतील किंवा बाकीचे कोणी असेल यांच्यापेक्षा 10 पटीने जास्त हे तुम्हाला मी सांगू शकतो. एक पहिला भाग, लुलानगरचा फ्लायओव्हर हा प्रशांत जगताप पुणे शहराचा महापौर असताना त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं. त्याची फायनल मान्यता मी महापौर असताना त्यावेळेस तत्कालीन स्वर्गीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर साहेबांच्याकडून घेतली. त्यांनाच बोलून त्यांचे शुभ असे मी तो नारळ फोडून घेतला. हा एक पहिला नका विषय. दुसरा विषय, हडपसरचा ब्रिज झाला होता, पण हडपसरचा ब्रिज, गाडीराळाचा ब्रिज होऊन सुद्धा सासवडकर नागरिकांना म्हणजे सासवड रोडवरच्या किंवा पुरंदरला किंवा बारामतीला जाणाऱ्या नागरिकांना ब्रिजच्या खालून जावं लागायचं. त्यावेळेस मी महापौर पदाचे चार्ज घेतल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच माझी महापौर आमच्या भगिनी वैशाली बनकर यांनी मला सांगितले की प्रशांत दादा, या कॉन्ट्रॅक्टरने खूप त्रास दिलाय, मागची 2-5 वर्ष हे काय म्हणजे पुढे वाटचाल होत नाहीये. त्याच मी बैठका घेऊन त्या ब्रिजची डावी बाजूची सासवडकडे जाती तो पार्ट माझ्याच काळात काम चालू झालं, माझ्याच काळामध्ये त्याचं उद्घाटन झालं. हा दुसरा भाग. तिसरा विषय, हडपसरमध्ये जो पूर्वीचा PMT डेपो होता, तो PMT डेपो हा म्हणजे PMT बस स्टॉप, बस स्टँड किंवा बस डेपो, याच्यामुळे वाहतूक कोंडी खूप व्हायची हडपसर ब्रिजच्या खाली. मी नगरसेवक आणि PMPLचा डायरेक्टर असताना माझ्या काळामध्ये मी 2 डेपो निर्माण करू शकतो, ज्याच्यामध्ये शेवाळवाडी डेपो आणि बेकराईनगर डेपो. या 2 बस डेपोमुळं हडपसरच्या नागरिकांची जी काय एकूणच वाहतूक कोंडीच्या त्रासाची त्या का म्हणजे टेन्शन होतं, त्या वाहतूक कोंडीतून सोडवण्याचं काम हे प्रशांत जगतापने केलं. त्याचबरोबर हाच प्रकार मार्केट यार्डच्या परिसरात होता, कारण की कोंडव्यातले नागरिक, कात्रज कोंडवर रोडवरचे नागरिक या गंगाधाम चौकात राहायचे, त्यांना प्रचंड कोंडीला त्रास व्हायचा. कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक आणि
कात्रज कोंढवा रोडवरच्या आणि सुखसागर नगर जो हडपसर मतदारसंघात येतो तिथल्या नागरिकांना चांगली बस सेवा मिळावी आणि शिवाय मार्केट यार्डच्या म्हणजे गंगाधाम चौकातला लोड कमी व्हावा म्हणून प्रशांत जगतापच्या काळातच प्रशांत जगताप पीएमपीचा डायरेक्टर असतानाच अप्पर इंदिरा नगरचं बस स्टँड हे बांधण्यात आलं. हे सुद्धा हडपसर मधलं माझं योगदान आहे म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघात. सेम परिस्थिती होती कात्रज गावामध्ये कित्येक वर्ष म्हणजे 20-25 वर्ष प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची. प्रशांत जगताप पीएमएलचा डायरेक्टर असतानाच त्या ठिकाणी तो कात्रजचा डेपो हा शिफ्ट करण्यात आला कात्रज दूध संघाच्या पुढे आणि एक छोटं स्टँड फक्त कात्रजला ठेवण्यात आलं आणि त्याच्यामुळे आज कात्रज गाव हे मोकळा श्वास घेत आहे. हे सुद्धा माझ्या विरोधकांनी समजून घेण्याची गरज आहे. जो एक फॉरेस्टचा भाग आता मी सांगण्यासारखे बरेच प्रकल्प आहेत. जो फॉरेस्टचा भाग आहे ज्याच्यामध्ये वानवडी, रामटेकडी, NIBM, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक हा परिसर येतो. तिथला सीमा भिंती करता प्रशांत जगताप महापौर असतानाच त्या ठिकाणी वन खात्याबरोबर म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबर करार करून त्यांच्या सीमा भिंतीला पैसे देण्याचं कामकाज झालं. त्याच्यामुळं आज तो जो काय नाही का फॉरेस्टचा भाग आहे तो संरक्षित आहे, सुरक्षित आहे. त्याच्यामागे प्रशांत जगताप याचं योगदान आहे. हा भाग आणि शेवटचं प्रशांत जगतापनी 24/7 पाण्याच्या योजनेच्या अंतर्गत घोरपडी त्याचबरोबर एकूणच नाही का कोंढवा NIBM परिसराच्या टाक्या बांधल्यात. त्या आजही तुम्ही क्लाउड 9च्या परिसरात गेला तर मी